नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीची सक्ती, सीएम फडणवीसांची साहित्य संमेलन उद्घाटन प्रसंगी स्पष्टोक्ती। सोलापूरमध्ये तिकीट वाटपावरून राडा, मनसे नेत्याची हत्या झाल्याचा जिल्हा प्रमुखांचा दावा। पालघरमध्ये वाजवले काश्मीर बनेगा पाकिस्तान गाणे, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मंत्री नितेश राणेंचा थेट बुलडोझरचा इशारा। आणि मुंबईसाठी ठाकरेंचा जाहीरनामा, घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये तर तरुणांना 1 लाखापर्यंत सहाय्यता निधी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्रेमलता पारवे यांनी आज शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून स्वागत केले, परंतु यावेळी अंतर्गत गटबाजीचे दर्शन देखील घडले। तर यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक मात्र गैरहजर राहिले। बीड नगरपालिकेच्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रेमलता पारवे यांच्यासह 19 नगरसेवक विजयी झालेले आहेत। नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्रेमलता पारवे यांनी आज मोठ्या उत्साहात बीड नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा पदभार आमदार विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला। यावेळी नगरपालिकेला सजवण्यात देखील आले होते। या प्रसंगी आमदार विजयसिंह पंडित म्हणाले की शहरातील नागरिकांनी आपल्याला मोठी शक्ती दिली आहे, आता आपण प्रचारात दिलेले आश्वासन पूर्ण करायचे आहे। यासाठी सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न सोडवायचा असून शहराला 2 दिवसाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीड शहरापासून जवळच पाली येथील शांतिवनात अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना दामिनी पथकाने कारवाईचा दणका देत तब्बल 15 युवक युवतींवर मुंबई पोलीस अधिनियमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। दामिनी पथक प्रमुख PSI पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पाली येथील शांतिवन येथे बरेच जोडपे फिरत आहेत व ते अश्लील चाळे करत आहेत। त्यावरून दामिनी पथक हे शांतिवनाकडे रवाना झाले। तिथे पोहोचल्यानंतर बरेच जोडपे मिळून आले। त्यांना सर्वांना ताब्यात घेऊन बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर करून 15 युवक व युवतींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI पल्लवी जाधव, सहाय्यक फौजदार मीरा रेडेकर, शोभा जाधव, उषा चौरे, अशोक शिंदे, योगेश निर्धार सर्व दामिनी पथक व AHTU बीड यांनी मिळून केली। मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काही समाजकंटकांनी जाळल्याच्या कृत्याला ऑल इंडिया पॅन्थर सेनेने संविधान व लोकशाही विरोधी षडयंत्र ठरवत आरोपींवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा UAPA लावून आजीवन कारावास किंवा कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि गृहमंत्री यांना उद्देशून तीव्र शब्दात निवेदन सादर करण्यात आले। यावेळी सुंदर वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, सम्यक कोरडे, राजेश वडमारे, शिवराम ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे PI यांनी दिनांक 16/12/2025 रोजी भगवान कटाळू मेंढके वय 52 वर्षे राहणार माजलगाव याच्या विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता। सदर इसमाविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अवैध दारू निर्मिती व चोरटी दारू विक्री प्रकरणी एकूण 10 गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 8 गुन्हे न्यायप्रविष्ट तर 2 गुन्हे पोलीस तपासावर आहेत। त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती, तरी त्याचे वर्तन सुधारलेच नाही। या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक 31/12/2025 रोजी MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इसमास ताब्यात घेऊन LCB बीड व माजलगाव शहर पोलिसांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्याची दिनांक 1/1/2026 रोजी
हर्सोल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी केली। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके, माजलगावचे ESDPO शैलेश गायकवाड, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PI राहुल सूर्यतळ, API प्रल्हाद मुंडे, PSI माखने, महादेव बहिरवाळ, राम भांडणे तसेच ASI अभिमन्यू अवताडे, गोविंद राख यांनी मिळून केली। तसेच भविष्यातही जास्तीत जास्त MPDA अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले आहेत। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे पोलिसांनी गुरुवारी दिनांक 1 जानेवारी रोजी सायंकाळी मोठी कारवाई करत धारदार 2 तलवारींसह विना क्रमांकाची स्विफ्ट कार जप्त करून 3 जणांना ताब्यात घेतले। ही कारवाई मत्योदरी कॉलेजच्या पाठीमागील संभाजीनगर वस्तीत करण्यात आली। मत्योदरी विद्यालयाजवळ पांढऱ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून काही जण तलवारी घेऊन फिरत असल्याची माहिती तीर्थपुरी पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांना पाहता संशयितांनी कार पळविण्याचा प्रयत्न केला, मात्र कार सोडून तिघे पळून जात असतानाच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत पकडले। चौकशीत त्यांनी बाळू लक्ष्मण फुलारे वय 35 वर्षे, अजय साहेबराव कुराडे वय 27 वर्षे आणि शिवदास साहेबराव शिंदे वय 32 वर्षे सर्व राहणार तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड अशी नावे असल्याचे सांगितले। कारमधून 2 धारदार तलवारी व 1 स्विफ्ट कार असा एकूण 5,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पोहार हे करत आहेत। पाटोदा येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय पाटोदा ग्रंथालय विभागाच्या वतीने दिनांक 1-2 जानेवारी 2026 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले। या प्रसंगी भारतीय ग्रंथपालनशास्त्राचे जनक पद्मश्री डॉक्टर SR रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले। या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन श्री शिवाजीराव पंडित महाविद्यालय शिवाजीनगर गडीचे प्राचार्य डॉक्टर विश्वास कदम यांनी केले। या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर सदाशिव सरकटे, प्राध्यापक डॉक्टर सुनील जाधव, प्राध्यापक सोमनाथ घाडगे, ग्रंथपाल प्राध्यापक ज्योती रक्टे, प्राध्यापक डॉक्टर वंदन जाधव, प्राध्यापक बापू घोक्षे, प्राध्यापक विनोद किर्दक, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर लोखंडे बंडू, प्राध्यापक डॉक्टर शिवाजी काकडे, कनिष्ठ विभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश नाईकवाडे, प्राध्यापक सतीश जरांगे यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर अशोक देवगुडे यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर लोखंडे बंडू यांनी मानले। परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व छाननी प्रक्रियेतून वैध ठरलेल्या एकूण उमेदवारांपैकी शुक्रवार 2 जानेवारी रोजी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत प्रभाग क्रमांक 3 मधून 13, प्रभाग क्रमांक 4 मधून 9, प्रभाग क्रमांक 5 मधून 4 व प्रभाग क्रमांक 6 मधून 20 अशा एकूण 46 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली। युवा दर्पण लाईव्हसाठी प्राध्यापक सुरेश नायकवाडे, परभणी। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।